नमस्कार मित्रांनो, 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळालं. हे स्वातंत्र्य एका रात्रीत मिळालेलं नव्हतं किंवा सहजासहजी मिळालेलं नव्हतं. अनेक स्वातंत्र्यवीरांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन हे मिळवलेलं होतं. आपण असं मानतो की सत्याग्रह किंवा सत्य, अहिंसा ह्या शस्त्रांमुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. हे जरी खरं असलं तरी जी क्रांतिकारी होते त्यांनी जी सशस्त्र क्रांती उभा केली ती विसरता येणार नाही. आपल्याला 15 ऑगस्टला जरी स्वातंत्र्य मिळालेलं असलं, 1947 साली जरी ते मिळालेलं असलं, तरी ह्या स्वातंत्र्य लढ्याची जी सुरुवात आहे ही 1857लाच झालेली होती. 1857चा जो राष्ट्रीय उठाव झाला तिथूनच स्वातंत्र्याची क्रांतीज्योत जी आहे ती पेटवलेली होती. तो जो अग्निकुंड आहे तो पेटवलेला होता. हा 1857 ते 1947 जवळपास 90 वर्षांचा हा फार मोठा कालखंड होता, ज्यात अनेकांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी प्रयत्न केले. आणि हाच 90 वर्षाचा स्वातंत्र्याचा इतिहास सांगणारं पुस्तक आज आपण जाणून घेणार आहोत. पुस्तकाचं नाव आहे 57 ते 47. वि.स. वाळिंबे यांनी लिहिलेले पुस्तक आहे. अभिजित प्रकाशनचं हे पुस्तक आहे. जवळपास 1000 पानांचं खूप मोठं पुस्तक आहे, ज्यात स्वातंत्र्याचा इतिहास अतिशय सविस्तर असा लिहिलेला आहे. आपण या पुस्तकाचीच ओळख करून घेऊया. 1857चा जो उठाव झाला तो प्रामुख्याने एनफिल्ड रायफल्स ज्या आहेत त्याला कारणीभूत होत्या. खरं तर उठाव हा झाला किंवा रायफल्स हे तत्कालीन निमित्त होतं. त्या जे भारतीय जे होते किंवा हिंदुस्थानी स्थानिक जे होते त्यांच्या मनात राग हा धुमसतच होता. ब्रिटिश जी सरकार होती किंवा तत्कालीन ईस्ट इंडिया कंपनी जी होती त्यांच्या विरोधात राग हा होताच. त्याला रायफल्स हे फक्त कारण मिळालं. एनफिल्ड रायफल्स ज्या होत्या त्या लांब पल्ल्याच्या होत्या आणि जास्त परिणामकारक होत्या. त्या ज्या बंदुका होत्या त्यांचं उत्पादन हे अंबाला इथं, पंजाबमधल्या अंबाला इथं सुरू झालं होतं आणि त्याचं प्रशिक्षण हे सैनिकांना देण्यात येत होतं. या बंदुकाच्या गोळ्या ज्या होत्या त्याचे जे काडतूस होते ते नीट बसावेत म्हणून त्याच्यात चरबी लावलेली असायची. सुरुवातीला कोणाला काही वाटलं नाही, पण ज्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं किंवा जेव्हा त्यांना माहीत पडलं की ही जी चरबी आहे प्रामुख्यानं गायींची आणि डुकरांची आहे, त्यावेळेस सगळे सैनिक चवताळून उठले. त्यांना हा त्यांच्या धर्मावरती घाला किंवा आघात वाटला. अनेक सैनिकांनी बंदुका वापरायचं नाकारलं किंवा त्याच्याविषयी निदान तक्रार केली. मात्र सगळ्यात पहिला जो विरोध आहे, सशस्त्र विरोध जो आहे, तो केला मंगल पांडे यांनी. त्यांनी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर हल्ला केला, त्यांचा प्राणघातक हल्ला केला, जीव घ्यायचा प्रयत्न केला. मंगल पांडे पकडले गेले, त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. 8 एप्रिल 1857ला मंगल पांडे यांना फाशी सुनावण्यात आली. मात्र त्यांच्या फाशीमुळं हे आंदोलन किंवा हा विरोध दडपला गेला नाही, उलट तो आणखीन उफाळून आला. अनेक ठिकाणी अनेक सैनिकांनी या गोष्टीला विरोध केला. मीरत इथल्या 85 सैनिकांनी असंच त्यांना विरोध केला त्या बंदुका वापरण्यासाठी. 9 मे 1857ला ही घटना घडली. त्या 85 सैनिकांनी सांगितलं की आम्ही ह्या बंदुका वापरणार नाहीत. मग त्यांना शिक्षा करण्यात आली, त्यांच्या बंदुका काढून घेण्यात आल्या आणि त्यांना कैद करण्यात आलं. मात्र ते नुसतं कैद नव्हतं, त्यांचा अपमान करण्यात आला. त्यांची जी सरावाचं जे मैदान होतं जिथं ह्या बंदुका वापरायच्या होत्या तिथपासून त्यांचं जेल होतं ते तिथपर्यंत त्यांना अनवाणी नेण्यात आलं. त्यांचा जो सैनिकी पोशाख होता तो उतरवण्यात आला. मे महिना होता, रणरणतं ऊन होतं आणि अशा उन्हात बेड्या घालून त्यांना कैद करण्यात आलं. दुसरा दिवस हा रविवार होता. ब्रिटिश अधिकारी जे होते ते चर्चमध्ये गेले, त्यांनी प्रार्थना केली आणि पुन्हा आपल्या घरी गेले. संध्याकाळी ज्यावेळेस ते बाहेर पडले त्यावेळेस त्यांना कळलं की त्यांचे जे सैनिक होते त्यांचे जे बाकी साथीदार होते त्यांनी जेल फोडला होता आणि ते सगळे बाहेर पडले होते. मग त्या सैनिकांनी बंदुका घेऊन आपल्या ब्रिटिश अधिकाऱ्यांना गोळ्या घातल्या, त्यांच्या परिवारजनांना, महिलांना सुद्धा गोळ्या घातल्या आणि त्यांनी दिल्लीकडे कूच केलं. खरं तर हे काही ठरवून झालेलं नव्हतं, ही अचानक घडलेली घटना होती. ही बातमी जशी जशी जिथं जिथं पसरली तिथं तिथं सैनिकांनी हाच प्रयत्न केला. जिथं सैनिकांनी समोर विरोध नाही करता आला तिथं त्यांनी ब्रिटिशांना लपून छपून विरोध केला. रात्री अपरात्री त्या सैनिकांच्या घरावर हल्ले व्हायचे, त्यांच्या घरावर पेटते बोळे फेकण्यात यायचे. अनेक ठिकाणी सामान्य नागरिकांनी सुद्धा ब्रिटिशांच्या हत्या केल्या. जिथं जमेल तिथं, जसा जमेल तसा विरोध करण्यात आला.
हे जे मीरजचे सैनिक होते हे दिल्लीला गेले, दिल्लीच्या बादशाला गादीवर बसवण्यात आलं आणि त्याच्या नेतृत्वाखाली हा लढा पुढे सुरू झाला. अनेक जे ब्रिटिश अधिकारी होते त्यांनी सुरक्षित जागा घेतल्या, काही जण किल्ल्यात लपून बसले. अनेक ब्रिटिशांनी तर त्यांच्या घरात जे नोकर वासायचे त्यांच्या घरी जाऊन मुक्काम केला, त्यांचे कपडे वापरले आणि आपली ओळख लपवायचा प्रयत्न केला. जिथं जिथं ब्रिटिशांना बाहेरून मदत आली, सैनिक जिथं आले तिथं त्यांनी सूड उगायचा प्रयत्न केला. जे सामान्य नागरिक होते त्यांनी केवळ सैनिकांना किंवा बंडखोर सैनिकांना मदत केली ह्या संशयावरून सुद्धा त्यांना शिक्षा करण्यात आल्या. कित्येकांना तर फाशीची शिक्षा देण्यात आली आणि ही नुसती फाशी देण्यात नाही आली तर ही सार्वजनिक ठिकाणी देण्यात आली, म्हणजे बाकीचे जे लोक आहेत त्यांच्यावर दहशत बसेल हा त्याच्या मागचा हेतू होता. दहशत बसलीच नाही, मात्र लोक जास्तच चवतळून उठले. ही बातमी जशी जशी पसरत गेली आणि हे सैनिक जिथं जिथं मिळत गेले तिथल्या स्थानिक जे राज्यकर्ते होते त्यांनी उठाव करायचा प्रयत्न केला. यातलं प्रमुख जे नाव होतं ती म्हणजे झाशीची राणी लक्ष्मीबाई. खूप लढी मर्दानी व जो झाशीवाली राणी थी हे जे म्हटलं जातं हे खरंखरच सार्थक होतं. झाशीच्या राणींनी उठाव करणारे जे सैनिक होते त्यांची मदत घेतली आणि ब्रिटिशांवर हल्ला केला. मेजर जनरल ह्यूम म्हणून एक ब्रिटिश अधिकारी होता, त्यांनी राणीवरती आक्रमण केलं. राणींनी आपल्या सैनिकांसह लढा द्यायचा प्रयत्न केला, मात्र राणीकडे जे सैनिक होते, दारुगोळा होता तो कमी होता, तेवढ्या प्रमाणात नव्हता. ब्रिटिशांना दारुगोळा म्हणा किंवा इतर जी हत्यारं होती त्याचा अविरत पुरवठा होत होता. ज्यावेळेस राणीच्या असं लक्षात आलं की आपण कदाचित हे युद्ध हारतोय, त्यावेळेस तिने कड्यावरून उडी मारायचा, आत्महत्या करायचा प्रयत्न करायचं ठरवलं. मात्र त्याच वेळी त्यांच्या मदतीला आले ते तात्या टोपे. हे असं पहिलं पुस्तक आहे ज्याच्यात तात्या टोपे यांचं संपूर्ण नाव छापण्यात आलेलं आहे. तात्या टोपे यांचं पूर्ण नाव होतं रामचंद्र पांडुरंग टोपे. खरं तर नानासाहेब पेशवे यांचे ते सेनापती होते, पण नानासाहेब पेशव्यांच्या नंतर सुद्धा तात्या टोपे यांनी पुढे हा लढा चालू ठेवला होता. तात्या टोपे आणि त्यांचे जवळपास 20,000 सैनिक यांनी राणी लक्ष्मीबाई यांना मदत केली आणि हा पुढंच लढा चालू ठेवला. लढा किंवा शूरपणा याच्या तात्या टोपे किंवा त्यांचे सैनिक कुठंच कमी नव्हते, मात्र एक गोष्टीची कमतरता होती, ती म्हणजे तोफा. बंदुका आणि तोफा ह्या ब्रिटिशांकडे चांगल्या होत्या. ब्रिटिशांकडे आणखीन होतं ते म्हणजे तोफा चालवू शकणारे कुशल सैनिक. झाशीच्या राणीकडे तोफांची कमतरता होती, तोफा जरी होत्या तरी त्या चालवू शकतील असे सैनिक कमी होते आणि दारुगोळा पुरेसा नव्हता. ब्रिटिशांना योग्य वेळी पुरेसा दारुगोळा मिळत होता. याच जोरावरती ब्रिटिशांनी हल्ला केला, झाशीवरती विजय मिळवला. जखमी अवस्थेत झाशीची राणी तिथून बाहेर पडली आणि तिला वीरमरण आलं. त्याच्यानंतरही तात्या टोपे जे होते ते लढा चालूच ठेवत होते आणि जवळपास 2 वर्ष त्यांनी हा लढा चालू ठेवला आणि 1859 साली ते ब्रिटिशांच्या हाती सापडले. ब्रिटिशांनी त्यांना फाशीची शिक्षा सुनावली. फासावर जाताना सुद्धा ते शूर सेनापती काय म्हणाले, त्यांना विचारण्यात आलं की तुमची अंतिम इच्छा काय आहे, तर त्यांनी सांगितलं की माझा राग जो आहे तो माझ्या घरच्यांवर काढू नका. अतिशय माफक अपेक्षा ठेवून तात्या टोपे फासावर गेले. जवळपास 2 वर्षानंतर हा उठाव थंडावला. हा अग्निकुंड जो आहे तो पेटला होता तो 1857 साली आणि 2 वर्षानंतर तो जरी थंड पडला असला तरी त्याची धग कायम होती आणि यातून अनेक निखारे बाहेर पडत होते. असाच एक पेटता निखारा म्हणजे वासुदेव बळवंत फडके. वासुदेव बळवंत फडके हे ब्रिटिशांच्याच नोकरीत होते. त्यांच्या आर्मीमध्ये ते फायनान्स डिपार्टमेंटमध्ये काम करत होते. वासुदेव बळवंत फडके यांची आई जी आहे ती आजारी पडली होती. त्यांना तसं पत्र मिळालं आणि त्यांनी त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सुट्टीसाठी विनवणी केली, मात्र ते ब्रिटिश अधिकारी त्यांना सुट्टी देईनात आणि बऱ्याच अर्ज विनंत्या झाल्यानंतर त्यांना सुट्टी मिळाली, मात्र यात खूप उशीर झाला. ज्यावेळेस फडके आपल्या घरी गेले तोपर्यंत त्यांच्या आईचं निधन झालेलं होतं. आपल्या आईचं निधन झालं, आपण आपल्या आईची अंतिम दर्शन नाही घेऊ शकलो, ही खंत, ही सल त्यांच्या मनात कायम खदखदत राहिली. ते पुन्हा आले, त्यांनी नोकरीवरती पुन्हा रुजू झाले, मात्र ते नोकरी मनापासून करेना, त्यांच्या मनात ते दुःख साचत गेलं. ह्याच दरम्यान ते न्यायमूर्ती रानडे यांच्या सभा अटेंड करू लागले आणि मग त्यांच्या लक्षात आलं की आपणही काहीतरी सार्वजनिक कामात सहभाग घ्यायला पाहिजे. मग त्यांनी स्वतःची
तब्येत बनवायला सुरुवात केली, घोडसवारी शिकले, बंदुका चालवायला शिकले, इतर तलवार किंवा भालाफेक शिकले. त्याच्याच बरोबर ते त्यांचं सैन्य जमवू लागले. ज्यांना कोणालाही अशा स्वरूपाचं प्रशिक्षण घ्यायचंय ते करू लागले. पैसा कमी पडू लागला. मग त्यांनीच सरकारी तिजोऱ्या लुटायचं ठरवलं. अशा अनेक तिजोऱ्या लुटल्या. जे श्रीमंत सावकार होते, ज्यांची विचारसरणी किंवा जे इंग्रजांच्या बाजूने होते, त्यांना ते लुटत होते. असंच लुटून त्यांनी अनेक प्रकारचे भाले, तलवारी मिळवलेल्या होत्या. जवळपास 3 ते 4 वर्ष त्यांनी हा लढा दिला. मात्र एकदा फितुरीमुळे वासुदेव बळवंत फडके पकडले गेले. त्यांना आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आणि या शिक्षेदरम्यानच त्यांचा मृत्यू ओढावला. आणखीन एक होते ज्यांना याच उठावातनं प्रेरणा मिळाली होती, ते म्हणजे चापेकर बंधू. त्या काळी असं होतं की पुण्यामध्ये प्लेगची साथ आली होती आणि रँड म्हणून एक अधिकारी होता. त्याला ह्या प्लेगच्या साथीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी बोलवण्यात आलं होतं. हा अतिशय उद्धट आणि उर्मट अधिकारी होता. त्याचे सैनिक कुठेही तपासणी करायचे, कुठल्याही घरात शिरायचे, शूज न काढता ते स्वयंपाकघरात जायचे, देवघरात जायचे, तिथं मोकळेपणाने वावरायचे, पायातली बूट काढायचेच नाहीत. त्याच्यानंतर ते काय करू लागले की प्लेगची गाठ जी काखेत येते ती सांगायला लागले की काखा वर करून दाखवा तुम्हाला गाठ आली आहे का असं. सुरुवातीला हे पुरुषांशी करायचे, नंतर ते स्त्रियांनाही आग्रह करू लागले. हा सगळा प्रकार जो होता हा अतिशय संतापजनक होता. मग चापेकर बंधूंनी ठरवलं की रँडचा वध नक्की करायचा. मग त्यांनी पिस्तूल मिळवलं. ते पिस्तूल ते एखाद्या शांत ठिकाणी जाऊन चालवायला शिकले. त्यांनी रँडचा सगळा दिनक्रम तपासला. तो आठवडाभर कुठं जातो, काय करतो, कुणासोबत असतो, ह्याचा सगळ्याचा अभ्यास केला. मात्र कुठेही त्यांना असं वेळ मिळाली नाही जिथं त्याचा वध करता येईल. याच दरम्यान 22 जूनला त्यांना असं कळलं की इंग्लंडची महाराणी व्हिक्टोरिया हिनी राज्यारोहण केलं किंवा राज्य स्वीकारलं. ह्याचा 25 वर्षाचा कार्यक्रम होता आणि त्याची मेजवानी पुण्यातल्या गणेश खिंडीतल्या एका बंगल्यावर होणार होती. मग तोच मुहूर्त गाठायचा असं त्यांनी ठरवलं. रँडची गाडी बाहेर पडलेलं चापेकरांना कळावं म्हणून गोंद्या आला रे आला असे परवलीचे शब्द ठरवण्यात आले. त्यात सुद्धा थोडंसं मिसकम्युनिकेशन झालं, चुकीचा संदेश मिळाला आणि आधी एक वेगळाच अधिकारी मारला गेला. मात्र तरी चापेकरांनी दुसऱ्या गाडीत रँड जिथं होता त्याला ठार केलंच, त्याच्यावरती गोळ्या झाडल्याच. जखमी अवस्थेत रँड गेला आणि जवळपास 8-10 दिवसांनी रँडचा मृत्यू ओढावला. चापेकर अनेक दिवस सांभाळून होते. मात्र त्यांच्या विरुद्ध फितुरी झाली आणि चापेकर पकडले गेले. चापेकरांनाही फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. असे हे क्रांतिकारक होते ज्यांच्यामुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. ह्या सगळा जो इतिहास आहे, क्रांतिकारांचा जो इतिहास आहे, हा अतिशय विस्तृत शब्दात या पुस्तकात नोंदवण्यात आलेला आहे, लिहिलेलं आहे. हे पुस्तक खरं तर सगळ्यांनीच वाचायला पाहिजे. ज्यांना शालेय किंवा पाठ्यपुस्तकाच्या व्यतिरिक्त इतिहास वाचायचा आहे, अभ्यासायचा आहे, त्यांनी हे पुस्तक नक्की वाचावं. याच काळात सायमन कमिशन भारतात आलं होतं. या सायमन कमिशन भारतात किंवा हिंदुस्थानात जिथं जिथं गेलं तिथं त्यांना विरोध करण्यात आला. त्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले, निषेध करण्यात आला. हे सायमन कमिशन ज्यावेळेस लाहोरला गेलं होतं त्यावेळेस लाला लजपत राय एका निषेधाचं नेतृत्व करत होते. सॉन्डर्स आणि स्कॉट असे 2 ब्रिटिश अधिकारी होते. त्यांनी लाला लजपत राय यांच्यावरती लाठी हल्ला केला. वयस्कर माणूस आहे किंवा मोठे नेते आहेत याचा विचार न करता त्यांच्यावरती लाठी हल्ला करण्यात आला. ह्याच्यात लाला लजपत राय जखमी झाले आणि त्यांची तब्येत बिघडली. ही प्रकृती त्यांना फार दिवस सहन नाही होऊ शकलं, बिघडलेली तब्येत, आणि साधारण 15 दिवसातच त्यांना मृत्यू ओढावला. आपल्या लाडक्या नेत्याची अशी हत्या झाली आहे हे अनेक क्रांतिकाऱ्यांना सहन नाही झालं आणि त्यांनी या हत्येचा बदला घ्यायचं ठरवलं. असाच बदला घ्यायचं ठरवणारे जे महान क्रांतिकारक होते ते म्हणजे भगत सिंग, राजगुरू, सुखदेव, चंद्रशेखर आझाद हे अतिशय मोठे आणि महान क्रांतिकारी होते. त्यांनी जो लढा उभारला तो फार स्वातंत्र्य काळात फार महत्वाचा होता. भगतसिंगांनी ठरवलं की स्कॉटची हत्या नक्की करायची. स्कॉट आणि सॉन्डर्स या दोघांनाही धडा त्यांना शिकवायचा होता.
त्यांनी पिस्तूल मिळवलं, पिस्तूल चालवायचं प्रशिक्षण घेतलं आणि स्कॉट्सची हत्या केली. ती हत्या करून त्यांनी बेमालूमपणे वेश बदलला आणि ते कलकत्त्याला निघून गेले. काही दिवस कलकत्त्याला राहून ते पुन्हा एकदा दिल्लीला परतले, तिथून लाहोरला आले आणि तिथं बॉम्ब बनवायचं प्रशिक्षण घेऊ लागले. त्यांनी बॉम्ब बनवले, बॉम्ब बनवायचं प्रशिक्षण घेऊन बॉम्ब तयारी झाले आणि मग सरकारचे डोळे उघडावेत असं म्हणून त्यांनी असेंब्लीमध्ये बॉम्ब हल्ला करायचं ठरवलं. भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी हे जे कार्य होतं हे तडीस नेलं. असेंब्लीमध्ये मोकळ्या जागेत त्यांनी बॉम्ब फेकले आणि त्याच्यानंतर आपल्या मागण्या सांगणारं पत्रक त्यांनी भिरकावली. पोलिसांनी त्यांना अटक केली. न्यायालयात त्यांनी आपली बाजू अतिशय प्रखरपणे, सक्षमपणे मांडली. मात्र न्यायालय हे ब्रिटिशच होतं. त्यांनी जरी कोणाची हत्या झाली नव्हती किंवा कोणाचा मृत्यू झाला नव्हता, तरी मृत्यू झाला असता या कारणापायी त्यांना शिक्षा ठोठावली. त्याच्यानंतर त्यांचे इतरही साथीदार पकडले गेले. त्यांचे जे पकडलेले साथीदार होते ते सगळे ब्रिटिश लोक जे हाल करायचे किंवा अत्याचार करायचे जेलमध्ये, ते सहन नाही करू शकले. त्यांच्यामुळं त्यांच्यातल्या एकाने तोंड उघडलं आणि इतर जे ब्रिटिश अधिकारी होते, स्कॉट आणि सॉन्डर्स, यांची ज्या हत्येचा कट होता तो सगळा उघडकीस आला. त्यामुळं भगतसिंग यांना बॉम्ब फेकला म्हणून आजन्म कारावासाची शिक्षा झाली आणि ब्रिटिश अधिकाऱ्यांची हत्या केली म्हणून फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. चंद्रशेखर आझाद बाहेर होते. ते त्यांच्या सुटकेसाठी प्रयत्नही करत होते. त्यांनी एकदा भगतसिंगांना पळवून नेण्याचाही प्रयत्न केला होता, मात्र तो बेत तडीस नाही गेला. या दरम्यान भगतसिंगांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आणि चंद्रशेखर आझाद यांच्यावरती हल्ला झाला. खरं तर तो हल्ला फितुरीमधून झाला होता. मात्र चंद्रशेखर आझाद यांनी नक्की ठरवलेलं होतं की मी कधीही ब्रिटिश पोलिसांच्या जिवंतपणे हाती लागणार नाही. अशाच एका हल्ल्यामध्ये चंद्रशेखर आझाद यांनी जे पोलिसांवर गोळीबार केला आणि शेवटची गोळी आहे ती मात्र स्वतःवर झाडून घेतली आणि त्यांनी कधी जिवंतपणे पोलिसांच्या हाती लागले नाहीत. त्याच्यानंतर ब्रिटिशांनी ते जे पार्थिव देह होता त्यांचा, चंद्रशेखर आझादांचा, तो सुद्धा त्यांच्या नातेवाईकांकडे दिला नाही. त्याच्यावर अग्निसंस्कार केला आणि केवळ अस्थी ज्या आहेत त्या त्यांच्या घरच्यांकडे दिल्या. त्याच्यानंतर भगतसिंग, राजगुरू, सुखदेव ह्यांना ज्यावेळेस फाशीची शिक्षा देण्यात आली त्यावेळेस तर ब्रिटिशांनी कहर केला. त्यांना फाशी झाली. फाशी झाल्यानंतर एकतर ठरलेल्या दिवसाच्या आधीच फाशी देण्यात आली. फाशी ही त्या काळी प्रामुख्यानं पहाटेच्या वेळी दिली जायची. मात्र ब्रिटिशांनी ठरलेल्या वेळेच्या आधीच आदल्या दिवशी संध्याकाळीच फाशी दिली. नुसती फाशी नाही दिली तर त्यांच्यावर अंतिम संस्कारही केले आणि त्यांच्या अस्थी सुद्धा त्यांच्या घरच्यांकडे दिल्या नाहीत. त्या सुद्धा अशाच पाण्यात वहावल्या. हे असे ब्रिटिश क्रूर होते आणि हा सशस्त्र जो लढा आहे तो मात्र इतरांना प्रेरणा देतच राहिला. याच दरम्यान काँग्रेसची स्थापना झाली. या काँग्रेसनी अर्ज, विनंत्या, पत्रके या पद्धतीनं ब्रिटिश सरकार जे आहे यांच्याशी वाटाघाटी करायला सुरुवात केली. या काँग्रेसमुळं बाळ गंगाधर टिळक, रँग्लोर परांजपे किंवा दादाबाई नौरोजी, फिरोजशाह मेहता असं नेतृत्व उदयास येऊ लागलं. बाळ गंगाधर टिळक यांनी वृत्तपत्र सुरू केली. केसरी, मराठा असे पेपर सुरू केले. ह्याच्यातून मधून ते अग्रलेख लिहित अतिशय तिखट शब्दात ते सरकारवरती टीका करत. त्यांचा एक अग्रलेख होता ज्याचं नाव होतं सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का. हा अतिशय गाजला. अनेक लोकांच्या तोंडी तो चर्चेला जायला लागला. हा अग्रलेख वाचून ब्रिटिश सरकार अतिशय संतापलं होतं. त्यांना ते खूप झोंबलं होतं तो जो होता तो अग्रलेख. किंवा त्यांनी आणखीन एक अग्रलेख लिहिलेला होता की सरकार चालवणं म्हणजे सूड उगवणं नव्हे. हा सुद्धा अग्रलेख अनेक लोकांनी वाचला. ब्रिटिशांना तो खूप झोंबला. बाळ गंगाधर टिळक यांनी सार्वजनिक गणेशोत्सव, शिवजयंती याची सुरुवात केली. चापेकरांनी ज्यावेळेस रँडचा वध केला त्यावेळेस ब्रिटिशांनी टिळकांनाही यात गोवण्याचा प्रयत्न केला होता की यात टिळकांचाही हात आहे किंवा कसला तरी पाठिंबा नक्कीच आहे असं करून टिळकांचंही नाव या प्रकरणात त्यांनी अडकवण्याचा प्रयत्न केला होता. पण ब्रिटिशांना ते जमलं नाही. साधारण 1928 किंवा 1930च्या दरम्यान महात्मा गांधींचं नेतृत्व हे उदयाला येऊ लागलं. हे ज्यावेळेस नेतृत्व उदयास येत होतं त्या दरम्यान सशस्त्र क्रांती थांबलेली नव्हती.
खुदिराम बोस, अनंत कान्हेरे असेही क्रांतिकारक होते जे जिथून मिळेल तिथं बंदुका पैसे मिळवत होते. ब्रिटिशांवर दबाव आणायचा, त्यांची हत्या करायचा असा प्रयत्न सुरूच होता. गांधीजी आले, त्यांनी सत्याग्रह किंवा सत्य आणि अहिंसेचा मार्ग स्वीकारायचं ठरवलेलं होतं. आफ्रिकेमधून ज्यावेळेस गांधीजी आले त्यावेळी त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा चंपारण इथं जाऊन नीळ पेरणी जी करणारे शेतकरी होते त्यांचं आंदोलन हातात घेतलं. नंतर ते खेडा इथं गेले, तिथल्या शेतकऱ्यांचं आंदोलन स्वीकारलं. मात्र ही दोन्ही आंदोलनं स्थानिक स्वरूपाची होती, त्याला राष्ट्रीय असं काही नव्हता कार्यक्रम. नंतर ज्यावेळेस ब्रिटिशांनी अन्यायकारक कर असा मिठावर लादला त्यावेळेस मात्र त्याचा विरोध करण्यासाठी गांधीजींनी दांडी यात्रा काढली. अहमदाबादपासून साधारण 200 मैल अंतरावर असलेल्या दांडी या ठिकाणी जाऊन त्यांनी मिठाचा आंदोलन करायचं ठरवलं. साधारण 25 दिवस पायी चालत त्या अहमदाबादवरून दांडी इथं गेले आणि एक मुठभर मीठ उचललं. सगळ्यांना वाटलं, म्हणजे ब्रिटिश सरकारलाही असं वाटलं आणि स्थानिक जे इतर काँग्रेसचे नेते होते त्यांना वाटलं की मुठभर मीठ उचलण्याने काय होणार आहे. मात्र तेवढं सोपं नव्हतं. गांधीजींनी जे केलं त्याच्या मागे इतर जे नागरिक होते त्यांनी तेच केलं आणि सविनय कायदेभंग सुरू झाला. ज्यांना जिथं जमेल तसं ब्रिटिशांना विरोध सुरू झाला, मात्र तो अहिंसक स्वरूपाचा होता. गांधीजींना ब्रिटिशांनी अटक केली. मग त्याच्यानंतर इतर जे नेते होते त्यांनी हे आंदोलन त्याचं नेतृत्व स्वीकारायचं ठरवलं आणि सरोजिनी नायडू यांच्याकडं या आंदोलनाचं नेतृत्व आलं. त्यांनी हा लढा पुढे चालू ठेवला. सरोजिनी नायडू यांनी ज्यावेळेस हे आंदोलनाचं नेतृत्व स्वीकारलं त्यावेळेस एक मोठा बदल घडून आला. तो म्हणजे ज्या सामान्य घरातल्या स्त्रिया होत्या त्या सुद्धा बाहेर पडू लागल्या. म्हणजे आतापर्यंत हे जे आंदोलनं होती ह्याच्यात अगदी नगण्य असा सहभाग होता स्त्रियांचा. मात्र जशा सरोजिनी नायडू पुढे आल्या तसं प्रत्येक घराघरातून महिला पुढे येऊ लागल्या. गांधीजींचं हे आंदोलन सुरूच होतं त्याच वेळेस आणखीन एक नेतृत्व पुढे येऊ लागलं, ते म्हणजे सुभाषचंद्र बोस. सुभाषचंद्र बोस यांना सरकारने त्यांच्या घरातच कैद करून ठेवलेलं होतं. सुभाषचंद्र बोसांनी ठरवलं की वेश बदलायचा आणि इथून निघून जायचं. ते कुणालाही भेटेनासे झाले. त्यांनी आपला वेश बदलला, दाढी वाढवली आणि वेश बदलून रातोरात त्यांनी पलायन केलं. कलकत्त्यावरून दिल्ली, दिल्लीवरून पेशावर, तिथून काबूल असा त्यांनी प्रवास केला. जसं जमेल तसं गाडीतून किंवा रेल्वेतून. तिथून पुढे ते बर्लिनला गेले. बर्लिनला त्यांनी हिटलरची मदत मागितली आणि हिटलरनी मदत करायची तयारी दाखवली. जे ब्रिटिश सैन्य होतं त्याच्यात जे भारतीय होते त्या सगळ्यांना एकत्र करून त्यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली. ही आझाद हिंद सेनेला जर्मनी बरोबर जपाननी मदत करायची ठरवली. जपाननी सांगितलं की आम्ही मनुष्यबळ देऊ शकणार नाही, मात्र तुम्हाला लागणारं जे युद्धासाठी साहित्य आहे, बंदुका किंवा इतर दारुगोळा जो आहे तो आम्ही नक्की पुरवू आणि ब्रिटिशांविरुद्ध तुम्हाला लढायला मदत करू. जपाननी हे पण सांगितलं की ब्रह्मदेश पर्यंत आमचं सैन्य तुम्हाला सहकार्य करेल, मात्र तिथून पुढचा प्रवास हा तुम्हाला एकट्याला करायचा आहे. सुभाषचंद्र बोस यांना ते मान्य होतं आणि मग त्यांनी हे नेतृत्व स्वीकारलं. आझाद हिंद सेना आणि जपानचे जे सैन्य होते हे म्यानमार इथं आले, ब्रह्मदेशमध्ये आले आणि तिथून पुढं आझाद हिंद सेनेने एकट्याने प्रवास सुरू केला. या दरम्यान त्यांनी अंदमानी जिंकलेलं होतं. मग कोहिमा आणि इम्फाळ ही 2 प्रमुख ठाणी जिंकल्यानंतर आझाद हिंद सेनेला दारुगोळा कमी पडू लागला. मात्र आंतरराष्ट्रीय दुसरं महायुद्ध जे सुरू होतं त्याच्यात पारडं जपानचं घटू लागलं. त्यांना जो हवा तसा जो यश होतं युद्धातलं ते मिळेनासं झालं. त्यांनी सिंगापूर गमावलं आणि अमेरिकेने ज्यावेळेस युद्धात उडी घेतली त्यावेळेस जपानला माघार घ्यावी लागली. त्यामुळं आझाद हिंद सेनेला पुरेसा पुरवठा होईना, अन्न मिळेना, औषधं मिळेना, जे जखमी होते शिपाई त्यांच्यावर उपचार वेळेवर होईनात आणि आझाद हिंद सेना पुढं सरकू नाही शकली. मग त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला इथून हे अशा पद्धतीने पुढं नाही जाता येणार आहे. मग तिथून पुन्हा एकदा सुभाषबाबू हे पुन्हा टोकियोला गेले आणि तिथून त्यांनी अज्ञातवासात जायचं ठरवलं. खरं तर त्यांना रशियाला जायचं होतं, पण रशियाशी त्यांचा संपर्क हवा तसा होईना आणि रशिया मदत करेल ही त्यांना खात्री मिळवता येईना. त्यामुळे रशियनला न जाता ते अज्ञात ठिकाणी गेले.
असं मानलं जातं की कुठल्या तरी अशाच अज्ञात ठिकाणी जाताना विमान अपघातात त्यांचा मृत्यू. ब्रिटननी जरी युद्ध जिंकलेलं असलं तरी त्यांची अवस्था फार वाईट होती. आर्थिकदृष्ट्या ते फार खंगलेले होते, खचलेले होते. त्यामुळे त्यांना भारतासारखा देश चालवणं हे अवघड होऊन बसलं. मग त्यांनी भारताला स्वतंत्र द्यायचं नक्की केलं. स्वतंत्र द्यायचा चर्चा पुढे झाल्या, मात्र मोहम्मद अली जिना हे अडून बसले. ते संपूर्ण हिंदुस्थान स्वीकारायला तयार होईना. त्यांना त्यांचा वेगळा देश हवा होता. गांधीजींनी अनेक त्यांची विनवण्या करून पाहिल्या, मात्र जिना त्या गोष्टीला अजिबात तयार झाले नाहीत. शेवटी फाळणीची भळभळती जखम घेऊन आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. पाकिस्तान आणि पूर्व पाकिस्तान जो आजचा बांगलादेश आहे तो आणि उरलेला भारत अशा 3 तुकड्यांमध्ये भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि हा लढा संपला. 1857ला जो अग्निकुंड पेटवलेला होता आणि त्याची जी पहिली आहुती पडली मंगल पांडे, इथपासून ते 1947 पर्यंत हा लढा चालू होता. अनेकांची नावं ही विस्मृतीत गेलेली आहे. हुतात्मा बाबू गेनू हे नाव असं आहे की ते कित्येकांना आजच्या पिढीला तर अतिशय कमी माहिती आहे. शालेय अभ्यासक्रम हा अतिशय तोकडा आहे. त्यामुळं अशा ज्यांना हा इतिहास जाणून घ्यायचा आहे त्यांनी हे पुस्तक नक्की वाचण्यासारखं आहे. तर तुम्ही हे पुस्तक नक्की वाचा. भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास नक्की जाणून घ्या. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर याला लाईक करा. तुमच्या जर कमेंट्स असतील किंवा तुम्हाला या विषयावरचं आणखीन एखादं पुस्तक मला सुचवायचं असेल तर ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि चॅनल जर आपला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर तो नक्की करा. धन्यवाद.